अखेर भारतामध्ये आयात होणाऱ्या कापसावरती 11% शुल्क लागू. देशांतर्गत कापसाचे बाजारभाव नवीन वर्षामध्ये पार करणार 12,000 रुपयांचा टप्पा. कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण याच्यामुळे त्या ठिकाणी निर्माण झालं. सीसीआयनं आतापर्यंत जवळपास 62 लाख गाठे कापूस हा खरेदी केलेला असून या खरेदीमुळे खुल्या बाजारात देखील कापसाच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत आणि म्हणूनच यापुढे या किमतीमध्ये भरघोस वाढ होईल असा अंदाज बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. पावसाची अनियमितता असेल तसंच ओला दुष्काळ असेल या पार्श्वभूमीवरती कापसाचं झालेलं मोठं नुकसान असेल आणि यामुळं कापसाचं उत्पन्न यावर्षी सर्वात नीचांकी पातळीवरती आहे आणि यामुळं कापूस बाजारात यावर्षी मोठी आर्थिक उलाढाल त्या ठिकाणी होऊन कापसाला जवळपास 10 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हा त्या ठिकाणी यावर्षी मिळू शकतो असं एकंदरीत त्या ठिकाणी सांगण्यात येते. आणि याच संदर्भात एक सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. नवीन वर्षामध्ये शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे, कारण परदेशातून जो काही कापूस आयात होतोय त्यावरती 11% शुल्क लावल्याचा जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला आहे आणि यामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला आणि याचाच परिणाम म्हणून कापसाचे जे काही दर आहे ते 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलने त्या ठिकाणी वाढलेले असतात. त्या कापसाला आपण जर का बघितलं तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या, मग त्यामध्ये भद्रावती बाजार समिती असेल, समुद्रपूर असेल, जालना असेल, काटोल असेल, अकोला असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कापसाला जवळपास सरासरी 7 ते 8,000 रुपयांचा बाजारभाव मिळतोय. एकंदरीत सरकारनं हे जे काही धोरण आहे हे असंच जर कायम जर ठेवलं तर कापूस दरामध्ये आणखी सुधारणा त्या ठिकाणी होऊ शकते असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. एकंदरीतच सरकारनं 31 डिसेंबर 2025 पर्यंत जो काय कापसावरती जे आयात शुल्क होतं ते 11% आयात शुल्क काढलं होतं. आता अमेरिकेनं देखील भारताचे जे काय कापूस आहे त्याच्यावरती 50% टॅरिफ हा लागू केला आहे, परंतु हा जो काय 11% जे शुल्क आहे ते आता त्या ठिकाणी काढण्याची मागणी त्या ठिकाणी आता होऊ लागलेली आहे. परंतु या अगोदर देखील त्या ठिकाणी केंद्र सरकारने 19 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत 11% ही जी काय रक्कम होती ही त्या ठिकाणी जो शुल्क होतं त्या ठिकाणी काढलं होतं. परंतु आता हे जे काही शुल्क होतं ते 31 डिसेंबरपर्यंत याला मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आली होती, परंतु आता कापूस आयातीवरती 11% शुल्क लावून त्याच्यावरती जो काही त्याचा परिणाम आहे तो लगेच त्या ठिकाणी बाजारावरती दिसून आलेला आहे. देशातील बहुतांशी बाजारामध्ये आजचे जे काही कापसाचे दर आहेत ते 200 ते 300 रुपयांनी त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि सध्या कापसाला जर का आपण बघितलं तर 7 ते 8,000 रुपयांचा बाजारभाव मिळतोय आणि पुढील काळामध्ये कापसाच्या दरामध्ये आणखीन सुधारणा त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. सरकारनं हे जे काय कापसावरची जी काय आयात शुल्क आहे हे जर का कायम जर ठेवलं तर कापूस दरामध्ये तब्बल 10 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हा कापसाला मिळू शकतो असा अंदाज बाजारभाव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत आपण जर का बघितलं तर देशात आतापर्यंत कापसाचा जो काय भाव होता तो हमी भावापेक्षा कमी होता. कापसाला जो काय हमी भाव दिला आहे तो जवळपास 8,140 रुपयाचा हमी भाव दिलेला आहे आणि यामुळे सीसीआयची खरेदी देखील त्या ठिकाणी वाढली होती, परंतु आतापर्यंत जवळपास सीसीआयने 62 लाख गाठी कापूस हा खरेदी केला आहे. सीसीआयच्या या खरेदीमुळे खुल्या बाजारातील जे काही कापूस दर होते ते सुद्धा त्या ठिकाणी वाढण्यास मदत झाली. यंदा सीसीआय हा 100 लाख गाठी कापूस खरेदी करेल असा अंदाज त्या ठिकाणी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कापसाचे बाजारभाव हे विक्रमी पातळीवरती वाढू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. शेतकरी बंधूंनो, देशात आतापर्यंत जो काय कापसाचा हमीभाव होता तो हमीभाव देखील या दरामुळे त्या ठिकाणी पार होईल असं त्या ठिकाणी एकंदरीत त्या ठिकाणी वाटतंय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का कापूस असेल आणि तुम्ही जर का तो मार्केटमध्ये आणणार असाल विक्रीसाठी तर कापसाचे रोजचे रोज बाजारभाव पाहून तुम्ही जर का कापूस विक्रीचा निर्णय जर घेतला तर तुम्ही त्या ठिकाणी नफ्यामध्ये राहू शकता.